सखूला जेवण घेऊन जातोयस? जा बाळा जा, खुशाल जा. पण तू या घराच्या बाहेर पाऊल टाकलंस की यमुना माझ्या डोक्यावर त्या मडक्यातलं तेल ओतेल. आणि या मशालीनं मी स्वतःला पेटवून घेईन. चटकन खेळ संपेल. पण क्रियाकर्म करायला वेळ येते हा बाळा. जातो आता जा. अगं रमाई, काय अभद्र बोलतेस? पण बरोबरच बोलतेय ना. आता अजून जगून तरी काय करू बाळा. नाहीतरी आज उद्या जास्तीत जास्त परवा चेटकीन तुला सांगेलच ना, या म्हातारीची होळी करूया. मग तुम्हाला आग लावशील, झाली राख. हे होणारच आहे ना. त्यापेक्षा मीच स्वतःला पेटवून घेते आणि हा विषयच संपवते. पण तू जा बाळा जा. सखूला जेवण घेऊन जा. निघ. सगुदे, तुला तहान आणि भूक भी लागली असेल ना. मला कळतंय की जिपरे, तुला तुला तहान भूक लागली. होय ना, खरं आहे ना हे? नाही उगाच काय बोलते. मधुराशिवाय पिंगायला लागलेत, पण भूक नाही. छे छे, विठुरा मला शक्ती दे. सकुताईचे पाय धरून ठेवायला मला शक्ती दे. जा जिपरे, तू खरंच खूप थकली आहेस. ऐक माझं, जा. अशी किती वेळ मला खांद्यावर घेऊन उभी राहणारच. विठुराया, मी सखूसाठी साकडं घालायला आलोय रे. सखूची अशी भावना आहे, नाही असा विश्वास आहे की तू सदैव तिच्या पाठीशी असतोस. आजही आहेस. मी संकटात असताना सखू जे जे करत असेल माझ्यासाठी, मी आज सखूसाठी करतोय. तू मला इथे दिसत नाहीयेस, पण याच जागी सखू नेहमी दिवा लावते, फुलं वाहते, लोणी ठेवते. त्या अर्थी तुझं अस्तित्व साक्षात इथे आहे असं मी मानतो. आणि सखूच्या वतीने तुला लोणी अर्पण कर. विठुराया, माझी आपली सखू
आपली सकू खूप निरागस आहे रे, खूप खूप निष्पाप आहे. पण तिच्यावर आज जे ओढवलंय यातून तूच तिला वाचवू शकतो. माझी आर्त विनवणी तुझ्यापर्यंत पोहोचेल का रे विठुराया? विठुराया, आजपर्यंत मी तुझ्यासाठी काहीही केलेलं नाहीये. ना तुझी पूजा अर्चा केलीये, ना तुझं भजन कीर्तन केलंय. पण मी आज तुझ्याकडेच आलोय आणि मी माझ्यासाठी काही मागायला आलोच नाहीये. मी सकूसाठी प्रार्थना करायला आलोय. विठुराया, वाचव रे सकूला. तुला माहिती आहे ती खूप निरागस आणि निर्मळ मनाची आहे. तिचा सगळ्यांसाठी जीव तुटतो. दया कर विठुरा, दया कर. सकूवरचं हे संकट दूर कर. घ्या. तिथे उत्पात होतोय आणि तुम्ही खुशाल बासरी वाजवत बसा. हो, अशा वेळी तरी तुम्ही लक्ष घालणार आहात का की स्वतःच्याच आनंदात मग्न राहणार आहात? हो, माझ्याकडे काय बघताय? तिच्याकडे बघा ना. नाही, तिनेच निर्णय घ्यायला हवा, तिनेच निर्णय घ्यायला हवा असं म्हणत होतात ना. आता कुठली जागा ठेवली आहे सांगा. हा, जाऊ दे, मी ना काही बोलणारच नाही. नाही, मला काही बोलायचंच नाही आता. जिबरे जिबरे, अगं बघ. जिबरे, माझ्या विठुरायाने मला वाचवलं. विठुराया, विठुराया. पाणी 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 पाणी. हे लख्या, तिच्या गोड बोलण्यात अजिबात येऊ नकोस. अरे ती चेटकीन फक्त सुटकीची वाट शोधतीये. लगी हाकेला धावशील. काय मारदा? अरे मारणाऱ्या दुश्मनाला बी पाणी पाजणारी लोक आपण. बिचारी पाणी मागते रे. पाण्यासाठी नाही कसं म्हणायचं. हा. पाणी 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 पाणी. घे पाणी पी. एका खूप खोल दरीत खेचला जातोय असं वाटू लागले.
असं का होतंय? दया लई महागडी गोष्ट आहे. कवा कवा तिचं मोल परान देऊन चुकवावं लागतं. सगळे मला उगाचच खूप त्रास देतात, मला बांधून ठेवतात, प्यायला पाणी देत नाहीत, हातपाय बांधलेले असतात. हे पाणी कशी पिणार? त्यासाठी माझे हात मोकळे पाहिजेत ना. तुम्ही आपण होऊन माझे हात मोकळे करायला हवे. तो चुप रे, मला आता इथे थांबता येणार नाही, मला जायला हवं. अगं गावातल्यांनी आऊंना पकडून बांधून ठेवलंय ग, मला तिकडे पोचायला हवं, मला जायलाच हवं. आऊचा जीव धोक्यात आहे, मला जायला हवं. मी बी येते तुझ्या सोबत. नाही, नको नको चुप रे. तुला जर माझ्या बरोबर बघितलं ना तर तुला पण पकडून बांधून ठेवती. आत्ताच मोकळी झाली आहेस ग तू, परत अडकशील. बांधू दे की, मी नाही घाबरत. नाही नको, म्हणजे तुझ्या दिटाईबद्दल शंका नाही ग जिप्रे, पण आपण सगळेच अडकून कसं चालेल? एकाने तरी मोकळं राहायलाच हवं ना. म्हणजे बघ, मला कधी दगाफटका झाला तर तू मला मदत करू शकशील ना. हा, ते बी खरंच आहे. मग मी एकटीच जात, पण तू काळजी घे हा, सांभाळून राहा. बिचारा सकुताईंचा भोळा चेहरा नजरेसमोरून जातच नाहीये. बिचाऱ्या विठ्ठल भक्त निरागस मुलीची काही भीषण अवस्था झाली. तो रूपाशी हाय, नको नको ते बोलून समद्यांनी टोचून खाल्लं हाय. कसनोशी झाली असेल, एकदा बघू कसं खुला. मनाला लागलेली हुरहुर तर थांबल, बघतीच. हात सोड, सोड हात, सोड हात. उराड दे, उराड दे. अरे झालं की नाही पाणी पिऊन? त्याने बरोबर ओळखलं होतं, मी चेटकीणच आहे. मीच मडकी फोडली, मीच होमात पाणी ओतलं आणि मीच मुलांना पळवतेय. लय हुशार आहे, पण लख्याने तर मला ओळखलंच नाही. चेटकीणीला न ओळखणं म्हणजे गुन्हाच झालं की नाही. आणि त्या गुन्ह्याची शिक्षा मिळायलाच हवी. हे काय, दोन दोन सकू? गुलाड,
बरोबर ओळखलंस रे. बघितलंस ना, मी चेटकीणच आहे. मी कोणालाही मारू शकते, कुणालाही, अगदी तुला सुद्धा. पण नाही, तू मला बरोबर ओळखलंस ना, मग मी तुला नाही मारणार. पण मी 3 आकडे मोजायच्या आत पळायचं असेल तर पळ. 1 2 अगे काय केलंस तू? झिंगरोबाने पाठवलंय ना तुला इथं. आता कशी बरोबर सापळ्यात सापडलीस ग? अगं मी नाही, तूच मारलंस ना त्यांना या कुऱ्हाडीनं. आपल्या डोळ्यांनी बघून तो भिक्या पळाला ना गावाकडे. आता तो सगळ्यांना काय सांगणार की सखून लक्याला मारलं. अगं त्यासाठीच तर मी त्याला पळवलं. तू 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 असं घात का करतेस? पण एकच सांगते, विठुराया हे सगळं बघतोय. अगं ए, काय केलंस तू? त्यांना का मारलंस? दुष्ट पापी. तुझं नाव आहे ना, सगळ्यांना गावाला ओरडून ओरडून सांगते. सगळ्यांना सांगते मी. ऐका, सखूने लक्याला जीवे मारला. सखूने लक्याचा घात केलाय. ऐका. सखूने घात केलं. तिने लाख्याला मारलं, जीवानीशी मारलं, जीव घेतला लाख्याचा. अरे उठ 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 उठ. जागल्या पहारा देतोय. सखूने घात केलं. सखुताईने घात केला म्हणजे? कोण ओरडतंय? मी नाही केले. होय, मी नाही केले. काका काका तुम्हाला पाणी हवंय का? पाटील काका लवकर बाहेर आहे. पाटील काका बघा ना काय झालंय काकाला. पाटील काका लवकर या बाहेर. काका पाणी आणले तुम्हाला. घ्या पाणी प्या. कुठे आहे का पाटील काका? बघा नाही ना काय झालंय. वाचवा नाही ना. काका वाचवा ना. धावा ना पाटील काका. पाटील काका. कमला, 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 कमली, हे कमली. अरे बापरे, हे कसले नको ते उपास तपास करते आणि मग अशी घेरी येऊन पडते. कमला, हो कमला, हो उठा की. अक्का, हो अक्का, जरा बाहेर या. हे कमले, काय झालं जी? हो बघा ना, अंगात जोर नाही आणि मग अशी वरच्यावर घेरी येऊन पडते. कमला, तुम्ही जरा बघता. हा, मी बाहेर बघतो काय गोंधळ झालाय तो. हा बघा. पाटील काका लवकर या. हे बघा ना काय झालंय ना. बघा ना. सखुताई, अहो काय केलं तुम्ही? हे मी नाही केलं. मी विठुरायाची शपथ घेऊन सांगते, मी खरंच नाही केलंय. मी यांना पाणी पाजत होते आणि मीच तुम्हाला हात मारत होते. हो, हे सगळं त्या खोटा सगुनी केलंय, म्हणजे बाबाजींनी केलंय. अहो काय डोळे फुटल्यात का आमचं? अहो तुम्ही इथं आहेत
तुमच्या हाताला रगात लागले आणि नाव बाबाजीवर ढकलते वय. सकुताई काय झालं? बापरे लाख्या हे काय? ए जागल्या माग चाल माग. शंकर काका आम्ही खरंच काही नाही केलंय हो. मी यांना पाणी पाजत होते हो. हे सगळं त्या बाबाजींनी केलंय. पाटील काका आम्ही रानात होते हो. तिथे बाबाजींनी मला बंदी करून ठेवलं होतं आणि ते माझं रूप घेऊन इथे आले होते. तुम्ही जिला बांधून ठेवलं होतं ना ते मी नव्हते, ते बाबाजी होते. बाबाजीच माझं रूप घेऊन सगळी वाईट कामं करतायत कारण आळ माझ्यावरती यावा म्हणून. अहो काय बी काय बोलताय सकुताई. अहो शेमड पोर तर विश्वास ठेवेल का याच्यावर? आणि पहारेकरी 2 होते ना. लाख्या तर पडला इथं. तर मग भिक्या कुठे आहे? अहो होते ते इथेच होते पण ते पळून गेले हो. बाबाजी म्हणाले की खोटी वार्ता पसरवण्यासाठीच त्यांना मी पळून लावलं. पळून गेले? पण आपण यांना आधी वैद्यांकडे न्यायला हवं. वय ए वा मोर किती मार लागला बघा याला. या की नका नका आम्ही दूरच बरं. हो ती चेटकीन आहे चेटकीन. हिचा भरोसा कोणी द्यावा? कुऱ्हाडीचा एक घाव बसला तर आमचा जीव बी जायचा. कुऱ्हाडच्या जवळच आहे बघा. अहो नाही हो नाही. मी विठुरायाची शपथ घेऊन सांगते मी काही केलेलं नाही. आणि तुम्ही मला ओळखत नाहीत का? मी अशी नाही. आणि मी तुमच्यावर तरी कशाला हल्ला करी? हे सगळं खोटी सगू करते म्हणजे बाबाजी करतायत. तुम्हाला माहिती आहे ना त्यांचा माझ्यावरती किती राग आहे. मी त्यांचा बंधूपणा गावासमोर आणल्यापासून तेव्हापासून हे जास्तच चौथाळत. हो तेच करतायत हे सगळं. पण आपण यांना आधी वाचवायला हवं. यांना वैद्यांकडे घेऊन चला ना. बघा ना यांना. हा होता मी दूर जाते. तुम्ही यांना बघा ना. मी कुठेही पळून जाणार नाही. इथे उभं राहते. तुम्ही बघा ना. यांना घेऊन जा ना वैद्यांकडे. अरे माणूस मरतो इथं आणि तुम्ही शेपूट घालून बसला होय ना. शंकर्या हा काय रे? काय बी उपयोग नाही पाटील. कार्य संपलंय. हा आपला लाख्या गेला.